हरायचं कसं? हे जर कोणाकडून शिकायचं असेल, तर ते काँग्रेसकडून शिकायचं. हो. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता येऊनही काँग्रेसला स्वतःचा महापौर बसवता आला नाही. कारण काय? तर स्वतःच्या पक्षातील अंतर्गत मतभेद, अहंकार, वाद आणि खुर्चीची असलेली भूक या सर्व कारणांमुळे जास्त संख्या असूनही चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसला. चंद्रपूर महापालिकेची एकूण सदस्य संख्या आहे ती 66. याच्यामध्ये सर्वाधिक 27 जागा मिळवल्या त्या काँग्रेसने आणि त्यांच्या पाठोपाठ भाजपला 23 जागा मिळाल्या. आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 6 जागा मिळाल्या. वंचित बहुजन, बीएसपी, एमआयएम आणि शिंदे गट वगैरे यांना बाकीच्या इतर जागा मिळाल्या. तर या सगळ्यात झालं असं, की काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि त्यांच्याच पक्षातले विजय वडेट्टीवार या दोघांमध्ये आपापसात असलेले मतभेद आणि त्यांचे अंतर्गत वाद या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं एकमत किंवा एक निर्णय होऊ शकला नाही याचा फायदा घेतला भाजपने. आणि महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या संगीता खांडेकर या 32 मतं मिळवून महापौर पदाच्या खुर्चीवर बसल्या, तर वैशाली महाडोळे या ज्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांना 31 मतं पडली. आता या सगळ्या सिनारिओमध्ये असं झालं, की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिला. अर्थातच त्यांनाही 2.5 वर्षांचं महापौरपद मिळणार आहे. त्यातच जे वंचितचे 2 नगरसेवक होते, ते अनुपस्थित राहिले आणि एमआयएमचा जो होता, तो तटस्थ राहिला आणि या सगळ्या गोष्टींमुळे भाजपकडे सत्ता गेली. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की जनतेने विश्वास दाखवला काँग्रेसवरती. पण आता महापौर बसलाय भाजपचा. त्याच्यामध्ये हरलंय कोण? त्याच्यामध्ये काँग्रेस हरली नाही, याच्यामध्ये जनता हरली आहे. याचाच अर्थ असा होतो, की कधी-कधी हे विरोधक जिंकत नसतात, आपण स्वतः हरत असतो. काँग्रेसला कधी जमणार भाजपसारखं मायक्रो प्लॅनिंग करणं? प्रत्येक वेळेस भाजप हे काँग्रेसच्या एक पाऊल नेहमी पुढेच असतं. आणि हा चांगला धडा आहे आपल्या सर्वांसाठी, जो काँग्रेसने आपल्याला दिलाय, की स्वतःच्या घरातले वाद हे नेहमी आपल्याला घेऊन बुडतात. खरं आहे हे.